नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या सीमा तपासणी नाका असणाऱ्या चंदगड तालुक्यातील शिनोळी या पथकाने एकूण रुपये 5,88,960 रुपये किमतीचा गोवा बनावट मद्यसाठा वाहनासह जप्त. याबाबत अधिक माहिती अशी की डॉक्टर राजेश देशमुख, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, संचालक प्रसाद सुर्वे, सह आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, विभागीय उपायुक्त कोल्हापूर विभाग विजय चिंचाळकर तसेच कोल्हापूर जिल्हा अधीक्षक श्रीमती स्नेहलता नरवणे व उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सीमा तपासणी नाका चंदगड तालुक्यातील शिनोळी या पथकास मंगळवार दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार पारगड हेरे रोडवर हेरे गावाच्या हद्दीत जाऊन मिळालेल्या बातमीनुसार संशयित वाहनाची तपासणी करत असताना पारगडकडून हेरे गावाकडे भरधाव वेगात येणाऱ्या काळ्या काचा असलेली होंडा सिटी 4 चाकी कार दिसून आली असता सदर वाहनास अत्यंत शिताफीने तपासणी कामी अडवून त्याची सखोल तपासणी केली असता सदर वाहनाच्या मागील डिक्कीमध्ये गोवा बनावट मद्याचे गोवा बनावटी विदेशी मद्याच्या विविध ब्रँडच्या एकूण 396 सीलबंद बाटल्यांचे 15 बॉक्स मिळून आले. होंडा कंपनीची सिटी हे 4 चाकी वाहन, त्याचा वाहन क्रमांक MH09 DA 8795 व फक्त गोवा राज्यात विक्रीसाठी असलेले विदेशी मद्य असे एकूण रुपये 5,88,960 रुपये इतक्या किमतीचा दारूबंदी गुन्ह्यांचा मुद्देमाल अवैधरित्या वाहतूक करीत असताना मिळून आला. सदर आरोपित इसम अनुक्रमे सुखदेव बाळासो कट्टीकर व 24 राहणार मालगाव तालुका मिरज जिल्हा सांगली व आरोपित क्रमांक 2 प्रमोद संभाजी हंडीफोड व 26 राहणार लक्ष्मीनगर मालेगाव तालुका मिरज जिल्हा सांगली यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्ह्यात मिळून आलेल्या वाहनासह मुद्देमालाची एकूण किंमत रुपये 5,88,960 इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. सदर कारवाईत दुय्यम निरीक्षक संदीप जाधव, दुय्यम निरीक्षक हरिभाऊ लांडे व जवान राहुल शिंदे, किरण बागुल, तुषार पवार, हर्षवर्धन भोसले यांचा सहभाग असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास संदीप जाधव, दुय्यम निरीक्षक सीमा तपासणी नाका हे करीत आहेत.